नमस्कार मित्रांनो. आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर विचारला जाणारा घटक म्हणजे जनरल नॉलेज किंवा त्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. तर या सामान्य ज्ञानामधील जे वेगवेगळे विषय आहेत, जसं इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, तर या विषयांचा आपण एक एक करून अभ्यास करणार आहोत. तर आज आपण इतिहासाला सुरुवात करीत आहोत आणि इतिहासामधील आपण सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये विचारला जाणारा घटक म्हणजे 1857चा उठाव. तर या 1857च्या उठावाचा आपण आज अभ्यास करणार आहोत आणि हा अभ्यास आपण थिअरी स्वरूपात किंवा समजून नाही घेणार. आज आपण फक्त जे या घटकावर मागच्या काही परीक्षांमधले जे प्रश्न विचारलेले असतील, तर त्या प्रश्नांच्या स्वरूपात म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात आज आपण अभ्यास करणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या 1857च्या उठावाला. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्य याने स्वीकारले की 1857चा उठाव हा सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. म्हणजे या प्रश्नातून काय विचारलंय, तर असा कोणता व्यक्ती आहे जो एक ब्रिटिश नेताही होता आणि ब्रिटिशांची जी संसद आहे त्या संसदेतला सदस्य होता आणि त्याने असं स्वीकारलं किंवा मान्य केलं की 1857चा उठाव हा म्हणजे फक्त एक सैनिकी विद्रोह नसून हा एक राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव होता. तर ते आपल्याला विचारलं. इथं आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, दुसरा ऑप्शन म्हणजे लॉर्ड कॅनिंग, तिसरा ऑप्शन आहे विल्यम ग्लॅडस्टोन आणि चौथा ऑप्शन आहे बेंजामिन डिझरायली. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बेंजामिन डिझरायली. तर बेंजामिन डिझरायली या ब्रिटिश नेता आणि ब्रिटिश संसदेतील व्यक्तीने असं मान्य केलं होतं की 1857ला जो उठाव झाला तो काही फक्त सैनिकी विद्रोह नव्हता किंवा सैनिकांनी केलेला उठाव नव्हता, तर हा एक राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव होता, असं आपल्याला या प्रश्नामधून समजतं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, बेंजामिन डिझरायली. आपला पुढला प्रश्न आहे 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलं? म्हणजे हा जो उठाव झाला तर त्याला फक्त सैनिकांचा उठाव असं न म्हणता हे एक भारतीय लोकांनी केलेलं स्वातंत्र्य युद्ध होतं असं कोणी संबोधलं? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे न. र. फाटक, पी. रॉबर्ट्स, आर. सी. मुजुमदार आणि वि. दा. सावरकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. तर यांनी एक पुस्तक लिहिलं होतं 1857चे स्वातंत्र्य समर. तर या पुस्तकामध्ये त्यांनी हा जो उठाव होता हा फक्त काही सैनिकांचा विद्रोह नव्हता किंवा सैनिकांनी केलेले बंड नव्हतं, तर हे भारतीय जनतेमार्फत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेलं एक युद्ध होतं. म्हणून त्यांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं, विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संस्थान ब्रिटिशांनी गैरप्रशासनाच्या कारणाखाली खालसा केले होते? आता 1857चा जो उठाव झाला तर त्या उठावाच्या आधी डलहौसी असेल किंवा वॉरन हेस्टिंग्ज असेल, तर यांनी वेगवेगळे जे संस्थान होते तर ते खालसा करण्याचे धोरण अवलंबले होते आणि ते खालसा करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कारण सांगितले असतील, जसं का दत्तक वारसा नामंजूर किंवा तैनाती फौजेचे जे काही जो पैसा असेल तो ब्रिटिशांना पोहोचला नसेल किंवा गैरकारभार असेल, तर ह्या अशा वेगवेगळ्या कारणावरून त्यांनी संस्थांना खालसा करायला सुरुवात केली होती. त्यातलंच एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे गैरप्रशासन. तर या गैरप्रशासनाच्या कारण देऊन कोणत्या संस्थानं खालसा केली? तर आपल्याला ह्या 4 ऑप्शनमधून सांगायचं. तर आपल्याकडे ऑप्शन आहे अवध, झाशी, नागपूर आणि सातारा. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अवध. अवध म्हणजेच आपलं जे लखनौ संस्थान होतं. तर हे जे लखनौ संस्थान किंवा अवध संस्थान हे गैरप्रशासनाच्या कारभाराखाली खालसा केलं होतं. म्हणजे गैरप्रशासनाचा कारभार असं कारण सांगून हे संस्थान खालसा करण्यात आलं होतं. कोणतं? लखनौ किंवा अवध संस्थान. आणि इथली 1857च्या उठावास या अवध किंवा लखनौ मधून लढा देणारी भारतीय व्यक्ती होती, ती म्हणजे बेगम हजरत महल. कोणती व्यक्ती होती? तर बेगम हजरत महल. तसा पुढे प्रश्न आला तर आपण पाहू. पण आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अवध हे संस्थान गैरप्रशासनाच्या कारणाखाली खालसा केलं होतं. आपला पुढला प्रश्न आहे 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहे लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड हार्डिंग आणि लॉर्ड लिटन. तर 1857चा जो उठाव झाला त्या उठावाच्या आधी जे ब्रिटिशांमार्फत भारतीय प्रशासनात सर्वोच्च जे पद असेल तर त्याला गव्हर्नर जनरल असं संबोधलं जायचं. गव्हर्नर जनरल. नुसतं गव्हर्नर जनरल नाही तर भारताचा गव्हर्नर जनरल असं संबोधलं जायचं. भारताचा गव्हर्नर जनरल.
आणि हा 1857चा उठाव झाल्यानंतर ह्याच गव्हर्नर जनरलला व्हाईसराय असं संबोधलं जाऊ लागलं. काय तर व्हाईसराय का तर तो ब्रिटिश संसदेचा एक प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये कारभार पाहत होता. म्हणजे आता जे 1857चा उठाव झाल्यानंतर भारतातले जे शासन आहे ते आता राणीच्या ताब्यात गेलं होतं आणि त्याचं प्रशासन पाहण्यासाठी राणीने नेमलेला प्रतिनिधी म्हणजे व्हाईसराय होता. पण हे 1857चा उठाव झाल्यानंतर ह्या तरतुदी करण्यात आल्या. तर ज्यावेळेस 1857चा उठाव होत होता तर त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा 1857च्या उठावाच्या काळात भारताचा गव्हर्नर जनरल होता. तसेच तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि भारताचा पहिला व्हाईसराय होता. काय तर भारताचा पहिला व्हाईसराय कोण? तर लॉर्ड कॅनिंग. आपण पुढल्या प्रश्नावर जाऊ. आपला पुढला प्रश्न आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. एक मिनिट. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीने खालीलपैकी कोणत्या उठावास प्रसिद्धी मिळवून दिली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. ऑप्शन पहिला आहे भिल्लांचा उठाव, दुसरा ऑप्शन आहे रंगपूर व दिनपूरचा उठाव, तिसरा ऑप्शन आहे विष्णुपूरचा उठाव आणि चौथा ऑप्शन आहे संन्याशांचा उठाव. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संन्याशांचा उठाव. कारण ह्याच उठावाला बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीने प्रसिद्धी मिळवून दिली. आणि हा जो उठाव झाला होता हा बंगाल प्रांतात झाला होता. ब्रिटिश शासन काळात जो बंगाल प्रांत होता तर त्या बंगाल प्रांतामध्ये हा संन्याशांचा विद्रोह किंवा संन्याशांचा उठाव झाला होता. पुढल्या प्रश्नावर जाऊ आपण. आपला पुढला प्रश्न आहे 1857च्या उठावाच्या संदर्भात कोण त्यांच्या मित्राकडून फसविले गेले तसेच ब्रिटिशांकडून पकडले जाऊन त्यांना फाशी देण्यात आली? म्हणजे अशी खालीलपैकी ह्या 4 ऑप्शनपैकी कोणती व्यक्ती आहे का जी त्यांच्या मित्राकडून फसवलेली गेली आणि त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि फाशी देण्यात आलं? तर असे आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. पहिले म्हणजे नानासाहेब पेशवे, दुसरे आहे कुंवर सिंग, तिसरे म्हणजे खान बहादूर खान आणि चौथे म्हणजे तात्या टोपे. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तात्या टोपे. तर तात्या टोपे हे यांना त्यांच्या मित्राने फसवून त्यांची माहिती ब्रिटिशांपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर त्यांना 1859 मध्ये फाशी देण्यात आलं. आता तारीख मला कन्फर्म माहीत नाही पण 1858 किंवा उठाव झाल्यानंतर 1859 असेल. 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. आपण पुढल्या प्रश्नावर जाऊ. पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रदेश 1857च्या उठावाने प्रभावित झालेला नव्हता? म्हणजे असं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी 1857चा उठाव हा पोहोचला नव्हता? तर आपल्याकडे ऑप्शन 4 ऑप्शन आहेत झाशी, चित्तोड, जगदीशपूर आणि लखनौ. तर हा प्रश्न सोपा आहे कारण आपल्याला माहिती आहे झाशी या ठिकाणी जी राणी लक्ष्मीबाई या होत्या तर यांनी लढा दिला होता. राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर जगदीशपूर हे जे बिहारमधलं ठिकाण आहे तर जगदीशपूर या ठिकाणी कुंवर सिंग यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता. कोण? तर कुंवर सिंग. त्यानंतर लखनौ आपण मागच बघितलं की लखनौ म्हणजेच अवध संस्थान. तर या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी लढा दिला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळलं की चित्तोड असं ठिकाणी त्या ठिकाणी 1857चा उठाव पोहोचला नव्हता किंवा 1857च्या उठावाचा प्रभाव दिसला नव्हता. बाकी ह्या तिन्ही ठिकाणी 1857चा उठाव दिसून आला होता आणि तिथल्या जे संस्थानिक होते त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा सुद्धा दिला होता. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चित्तोड. पुढल्या प्रश्नावर जाऊ आपण आता. पुढला प्रश्न आहे 1857च्या उठावातील एक महत्त्वाचे असणारे नेते कुंवर सिंग हे कोणत्या प्रांतातील होते? आता आपण मागचा प्रश्न एक्सप्लेन करतानाच पाहिलं तर हे जे कुंवर सिंग होते तर हे बिहार या प्रांतातून येत होते. आता काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही पण हे जे कुंवर सिंग होते हे बिहारमधील जगदीशपूर हे जे ठिकाण होतं तर या जगदीशपूरचे ते जमीनदार होते आणि त्यांच्याशी संबंधित असणारा प्रांत म्हणजे बिहार प्रांत. कुंवर सिंग हे बिहारमधून त्यांनी लढा दिला होता. त्यानंतर पुढल्या प्रश्नावर जाऊ आपण. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? आता मागं मी एक्सप्लेन करताना सांगितलं की ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यानंतर 1857चा उठाव झाल्यानंतर राणीचा जाहीरनामा आला आणि या जाहीरनाम्यानुसार जो भारत ही वसाहत होती ब्रिटिशांची तर हिचा प्रत्यक्ष राज्यकारभार हा ब्रिटिश संसदेमार्फत चालवला जाऊ लागला आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून
व्हाईसराय या पदाचा व्यक्ती भारतामध्ये नेमला. तर इथं 4 कायदे आहे, पण आता आपल्याला उत्तर कळून गेलं की कोणत्या कायद्यानुसार. ऑप्शन ए, पहिला ऑप्शन आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, दुसरा ऑप्शन म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, तिसरा ऑप्शन म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1858 आणि चौथा ऑप्शन आहे भारत सरकार कायदा 1935. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे जो 1857चा तो भारत सरकार कायदा होता, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1858. तर ह्या कायद्यानुसार जे भारतातलं जे भारताचा जो राज्यकारभार होता तर तो कंपनीकडून काढून घेण्यात आला, ईस्ट इंडिया कंपनीकडून, आणि तो आता ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या अंतर्गत किंवा राणीच्या मार्फत चालवला जाऊ लागला. त्याचा कायदा होता भारत सरकार कायदा 1858 किंवा इंडियन काउन्सिल ॲक्ट 1858. पुढला प्रश्न पाहू आपण आता. पुढला प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण डॅश डॅश होते. म्हणजे ज्यावेळेस 1857चा उठाव झाला तर त्या उठावाच्या नंतर जे ब्रिटिश सैनिक होतं त्यांचं प्रमाण हे भारतीय सैनिकांशी काय ठेवण्यात आलं. कारण उठावाची सुरुवात ही सैनिकांपासूनच झाली होती. पण आपल्याला माहिती आहे की मंगल पांडे यांनी सुरुवातीला उठावाचं म्हणजे सुरुवात मंगल पांडे यांच्या मार्फत झाली. मग हे उठाव नंतर परत कधी होऊ नये किंवा जर नंतर उठाव झाला तर ह्या भारतीय सैनिकांना तोंड देण्यासाठी आपलं सैन्य अपुरं पडू नये त्याच्यासाठी ब्रिटिश साम्राज्याने भारतीय सैनिकांचं जे प्रमाण होतं इंग्रज सैनिकांचं जे प्रमाण होतं तर ते भारतीय सैनिकांशी कोणत्या प्रमाणात ठेवलं तर ते आपल्याला विचारलंय. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1:2. म्हणजे ज्या ठिकाणी 2 भारतीय सैनिक असतील तर त्या 2 भारतीय सैनिकांमागे 1 ब्रिटिश सैनिक असेल असं प्रमाण करण्यात आलं. आणि 1857चा उठाव होण्याआधी हे प्रमाण 1:5 असं होतं. म्हणजे 5 भारतीय सैनिकांमागे 1 ब्रिटिश सैनिक होता. आता 1857चा उठाव झाल्यानंतर हेच प्रमाण 1:2 असं करण्यात आलं. पुढला प्रश्न पाहू आपण आता. पुढला प्रश्न आहे 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला. म्हणजे 1857च्या उठावातून पळून जाऊन नेपाळमध्ये आश्रय घेणारी व्यक्ती कोण. तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. पहिले म्हणजे राणी लक्ष्मीबाई, त्यानंतर नानासाहेब, तिसरे म्हणजे तात्या टोपे आणि 4 नंबर आहे कुंवरसिंग. तर राणी लक्ष्मीबाई तर नसणार आहे कारण आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांशी लढता लढता त्यांना वीरमरण आलं होतं आणि त्यांच्या विरुद्ध लढणारा जो इंग्रज अधिकारी होता तो म्हणजे कॅप्टन ह्यू रोज. तर ह्या व्यक्तीने राणी लक्ष्मीबाई विषयी असे उद्गार काढले होते. पूर्ण भारतीय सैनिकांमध्ये एकमेव लढणारी व्यक्ती होती ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई. म्हणजे त्यांनी राणी लक्ष्मीबाईचा एकदम लढवय्ये नेतृत्व म्हणून गौरव केलेला होता. त्यानंतर आपलं आधीच आपण एक ऑप्शन पाहिलं तात्या टोपे, कारण तात्या टोपे हे पळून गेले नव्हते, त्यांना त्यांच्या मित्राने फसवलं होतं आणि त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर कुंवरसिंग हे बिहार या प्रांतातून येत होते आणि ते सुद्धा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. त्यांचं वय 80+ होतं त्यावेळेस. ज्यावेळेस ते ब्रिटिशांविरुद्ध लढत होते त्यावेळेस त्यांचं वय 80+ होतं. आता या ठिकाणी एकच ऑप्शन राहिलं ते म्हणजे नानासाहेब पेशवे. म्हणून 1857च्या उठावाच्या वेळी नेपाळमध्ये पळून जाणारी व्यक्ती म्हणजे नानासाहेब पेशवे. आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती गेली होती ती म्हणजे बेगम हजरत महल, जी अवधची बेगम होती, लखनौ किंवा अवध म्हणून. तर ती अवधची बेगम हजरत महल. तर ह्या 2 व्यक्तींनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. आपण पुढचा प्रश्न पाहू. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व टिंब यांनी केले. तर आपण आताच पाहिलं 1857च्या उठावाचं नेतृत्व हे अवधची बेगम हजरत महल या व्यक्तीने केलं होतं. बेगम हजरत महल. आपण पुढला प्रश्न पाहू. 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम विचारलाय आपल्याला. तर 1857च्या उठावाचा सामाजिक परिणाम काय होता. तर इथं 4 ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन आहे लष्करी व्यवस्थेत बदल झाला. दुसरा ऑप्शन आहे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले. तिसरा आहे नवे उद्योगधंदे व व्यापार पद्धतीत वाढ झाली. आणि चौथा ऑप्शन आहे हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. तर आता आपण हे 4ही ऑप्शन पाहिल्यावर आपल्याला असं समजतं. तर हे 4ही ऑप्शन म्हणून काय समजतं तर हे 1857च्या उठावाचे परिणामच आहे 4ही पण. पण इथं काय विचारलंय तर सामाजिक परिणाम विचारले. सामाजिक परिणाम काय तर हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. कारण 1857च्या उठावाचं जे एकमेव वैशिष्ट्य होतं ते म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्यात असणारं ऐक्य. कारण दोन्हीही जे धर्म होते ते एकमेकांना साथ देत होते
आणि दोघेही धर्म एक ऐक्याने ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. आणि हेच ब्रिटिशांनी पाहिलं होतं यांच्यातलं ऐक्य कमी करण्यासाठी त्यांनी मग सैन्यामध्ये बदल केले. त्यानंतर फोडा आणि राज्य करा या धोरणाचा जास्त ब्रिटिशांमार्फत अवलंब केला जाऊ लागला. फोडा आणि राज्य करा. तर 1857च्या उठावाचा जे सामाजिक परिणाम काय होता, तर त्या उठावानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. पुढचा प्रश्न आहे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीच्या कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? तर 1858ला जो राणीचा जाहीरनामा आला होता, तर त्या जाहीरनाम्यानुसार कंपनीचं जे विस्तारवादी धोरण होतं, विस्तारवादी धोरण म्हणजे भारतातले जे वेगवेगळे संस्थान असतील किंवा भारतातला जो प्रदेश असेल, तर तो आपल्या जे ताब्यात घेण्याचं जे काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती, तर हे जे धोरण होतं याला विस्तारवादी धोरण म्हणायचं किंवा स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्याचं जे धोरण होतं, तर या धोरणाचा अंत करण्यात आला 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार. पुढला प्रश्न पाहू आपण. 1858ची घटना हे स्वातंत्र्य युद्ध नव्हते असे टिंबटिंब यांनी म्हटले. तर 1857 उठाव स्वातंत्र्य युद्ध नव्हतं असं कोणी म्हटलं, तर न. र. फाटक यांनी म्हटलं. यांचा एक ग्रंथ आहे द सिपॉय म्युटिनी असंच काहीतरी नाव त्याला, पण असं आहे. ह्याच सुरुवात अशीच आहे. आता पूर्ण नाव मला आठवत नाही, पण त्या ग्रंथामध्येच त्यांनी काय म्हटलं, 1857चा उठाव हा एक सैनिकांचा विद्रोह होता. म्हणजे हा काही स्वातंत्र्य युद्ध नव्हतं, तर हे सैनिकांचा विद्रोह होता असं त्या ग्रंथात त्यांनी म्हटलंय. म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय? न. र. फाटक. न. र. फाटक यांनी काय म्हटलं होतं, तर 1857ची घटना हे स्वातंत्र्य युद्ध नव्हतं. पुढला प्रश्न पाहू आपण आता. पुढचा प्रश्न काय, तर 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब होय. टिंबटिंब यांचे ऐक्य होय. तर मी माग प्रश्न एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की 1857च्या उठावाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य होय. कारण हे दोन्ही जे धर्म होते त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध एकदम ऐक्याने लढले होते. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यात त्यांनी एकमेकांना साथ दिली होती. कारण भारत हा त्यावेळेस भारतात हिंदू जनता मोठ्या प्रमाणात होती, पण आणि जे सैनिक होते त्यामध्ये पण जे हिंदू सैनिक त्यांचं प्रमाण जास्त होतं. तरी त्यांनी जो बहादूर शाह जफर होता, मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर, तर या व्यक्तीला त्यांनी म्हणजे पूर्ण उठावाचे सूत्र त्या व्यक्तीच्या हातात दिले होते, किंवा 1857च्या उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर द्वितीय करेल, आणि असं सांगून बहादूर शाह जफर द्वितीयला त्यांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं होतं. याच्यातूनच आपल्याला हिंदू आणि मुस्लिम यांच्यातलं ऐक्य दिसून येतं. म्हणून 1857च्या उठावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं, तर हिंदू मुस्लिम यांच्यातलं ऐक्य. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे, तर 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते, किंवा 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण टिंबटिंब हे होते. तर आपल्याला इथं 4 ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन आहे गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसाचा उपयोग. दुसरं ऑप्शन आहे अनेक संस्थाने खालसा करणे. तिसरं ऑप्शन म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे. आणि चौथं ऑप्शन आहे पदव्या, वेतन आणि पेन्शन रद्द करणे. तर हे चारही ऑप्शन हे 1857च्या उठावाचे कारणच होते. पण आपल्याला विचारलंय तात्कालिक कारण काय होतं, म्हणजे असं कारण कोणतं का ज्या कारणामुळं 1857च्या उठावाला सुरुवात झाली. तर 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण होतं गायीची आणि डुकराची चरबी लावलेले जे काडतुस होते, तर त्या काडतुसांचा उपयोग करण्यास भारतीय सैनिक होते त्यांनी नकार दिला, आणि ह्या काडतुस वापर करण्याची सक्ती ब्रिटिशांकडून केली गेल्यामुळे उठावाला सुरुवात झाली. त्यामुळेच ह्या उठावाचं तात्कालिक कारण काय होतं, तर गायीची आणि डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? तर इथं 4 ऑप्शन दिले. म्हणजे 1857चा उठाव झाला, त्यानंतर जे भारताचं जे राज्यकारभार आहे तर तो राणीकडे हस्तांतरित करण्यात आला. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याची जी राणी होती तिच्याकडे हा कारभार हस्तांतरित करण्यात आला. तर ती तारीख कोणती होती? 4 ऑप्शन आहे 1 डिसेंबर 1859, त्यानंतर 1 डिसेंबर 1858, तिसरं ऑप्शन आहे 1 नोव्हेंबर 1857, आणि चौथा ऑप्शन आहे 1 नोव्हेंबर 1858. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1858. या तारखेला जो भारताचा राज्यकारभार होता तो ब्रिटिश साम्राज्याकडे विलीन करण्यात आला. आधी कंपनीचं सरकार चालायचं भारतामध्ये, आणि ह्या उठावानंतर आता राणी
भारताचं सम्राज्ञी म्हणून राणी भारताचा राज्यकारभार पाहिन व्हाईसरॉयच्या मार्फत. आणि जो जाहीरनामा होता 1857च्या उठावानंतर जो 1 नोव्हेंबर 1858ला जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, तर तो अलाहाबाद या ठिकाणी त्यावेळेचा जो गव्हर्नर जनरल होता, नंतर त्याला व्हाईसरॉय असं म्हणण्यात आलं. ती व्यक्ती म्हणजे कॅनिंग. तर कॅनिंगने वाचून दाखवला अलाहाबाद या ठिकाणी कोणत्या तारखेला, तर 1 नोव्हेंबर 1858ला. आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर आता आपण पाहिलं, आता इथं आपल्याला हे 2 ऑप्शनमध्ये इथं काही अडचण नाही, पण ह्या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, 1857 आणि 1858. तर व्हाईसरॉय म्हणून कधी, तर ज्यावेळेस जो भारत सरकार कायदा आला 1858ला, 1 नोव्हेंबर 1858ला, तर ह्या कायद्याच्या नंतर जो भारताचा गव्हर्नर जनरल होता, तर त्याला व्हाईसरॉय म्हणून ओळखलं जाऊ लागलं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1858. 1857ला उठाव झाला आणि त्या उठावाचा परिणाम म्हणून 1858ला हा भारत सरकार कायदा पारित करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार जो गव्हर्नर जनरल होता तो व्हाईसरॉय म्हणून भारतात काम करणार होता. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1858. आपला शेवटचा प्रश्न आहे, 1857च्या उठावावेळी दिल्ली येथून भारतीय सैनिकांचे नेतृत्व कोणी केले होते? आता हा प्रश्न मी मागच एक्सप्लेन केला की जे भारतीय सैनिक होते, तर त्यांनी जो मुघल साम्राज्याचा शेवटचा जो बादशाह होता तो म्हणजे बहादूर शाह जफर द्वितीय, तर या बादशाला त्यांनी गादीवर बसवलं आणि त्या बहादूर शाह जफर द्वितीयकडे पूर्ण भारतीय सैनिकांचं किंवा 1857च्या पूर्ण उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर द्वितीयकडे देण्यात आलं. पण ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरला पण कैद केलं, त्याच्या मुलांना पण ठार मारण्यात आलं आणि नंतर त्याची रवानगी जे म्यानमारमधलं जे रंगून येथे कारावास होता, तर या ठिकाणी करण्यात आली आणि त्या रंगूनमध्येच त्याचा 1862 मध्ये, आय थिंक 1862 मध्येच त्याचा मृत्यू झाला. तर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बहादूर शाह जफर दुसरा. 1857च्या उठावाच्या वेळी दिल्ली येथून भारतीय सैनिकांचं नेतृत्व बहादूर शाह जफर द्वितीय या व्यक्तीने केलं होतं. मित्रांनो, आपण एकदम अतिमहत्त्वाचे असे जवळजवळ किती 20 प्रश्न पाहिले आणि हे सगळे प्रश्न होते हे काही मनाने तयार केले नव्हते, तर हे मांग ज्या काही परीक्षा झाल्या तर त्यामधले होते, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते. तर हे मी थोडं समजून सांगण्याचा, एक्सप्लेन करण्याचा पण प्रयत्न केला. जर तुम्हाला माझं सांगणं, सांगणं जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत धन्यवाद.